त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा. माझ्याची करी सेवा त्याचा मन जीवा, त्याचा मन जीवा, त्याचा भय. हो ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा. त्याची काय सेवा त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय जीवा, त्याचा भय काय. अरे काय नावात ताकद आहे, काय नावात ताकद आहे, काय ताकद आहे. तुकाराम 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 तुकोबारायचं नाव घेतलं तर यम भेटो. आपल्याला बायको वेईना, घरची वेईना, शेजारची म्हणे पिन काऊन लावीना. कुठं अधिकार आहे तुकोबारायचा? ज्यांना यम भेटो, यम 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 साधा भेट नाही. मी नेहमी सांगतो मुख्यमंत्री आणणं सोपं आहे, पण दाऊद आणणं अवघड आहे. बरेच मंडळी म्हणली आमचं सरकार केंद्रात आलं, आमचं सरकार राज्यात आलं, सत्तेच्या बाकडावर जर आम्हाला बसवलं तर स्विस बँकेतला पैसा सगळा आणला जाईल आणि दाऊदला सुद्धा आणता आले, आणणारच नाही. हत्ती पाळणं सोपं आहे, पण सिंह पाळणं अवघड आहे. मुख्यमंत्री आणणं सोपं आहे, पण दाऊद आणणं अवघड आहे. देवाला काम सांगणं सोपं आहे, पण यमाला काम सांगणं, यमाला कम. तुकोबारायच्या घरी यम येत होता, यमाला असं धरलं तुकोबारानी, त्याच्या मुंडकीवर पाय दिलं. यम म्हणायला लागला तुकोबा मला सोडा. तुकोबा म्हटलं जगा का माता दिला आम्ही माता दिला माता दिला आम्ही माता दिला माता दिला. तुकोबारायला दिसले, तुकोबाराने यमाला झालं, त्याच्या मुंडकीवर पाय दिला. जगाला खाणाऱ्या काळ केवढं ताकद परमार्थाची. मुंडकीवर पाय दिला, पाय दिल्यावर म्हणन का ते आजूकती आजूकती.
तुकोबारायला काकुलती आलं ते म्हणले तुकोबा सांगाल ते करील. तुकोबारा म्हणले काय नाही, रोज सकाळी माझ्या घरी यायचं आणि मी जे काम सांगन ते ऐक. काळ गुलाम सलाम करी, 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 काळ गुलाम सलाम करी. तुका घरी रावत से, तुका घरी रावत से, घरी रावत से, तुका घरी रावत से, तुका घरी रावत से, तुका घरी रावत से, तुका घरी तुका घरी रावत से, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी, काळ गुलाम सलाम करी. तुकोबाराच्या घरी काळ आला आणि तुकोबारायला पाहिलं का वाकून म्हणायचा जो हर माय बाप. तुकोबाराय म्हणे आलात का तू? हो. मग होय भांडाऱ्या डोंगरावर, होय भामचंद्र्या डोंगरावर, होय गोरड्या डोंगरावर भजनाला जाताना कीर्तनाला जाताना रस्ता नाही. कोण काम ऐकत होतं? यम काम ऐकत होता. आपलं काम ऐकल का काम करील? आपलं काम करील, काम नाही करायचं. काही नाही महाराज असं पोरीला जवळ घेतलं, तोंडून हात फिरिला, असं सगळं चांगलं बोलले, पुरीत लगन थाटात कर, असं वाटलंच नाही. एक काही ढाळ झाला, म्हणलं घ्या. आपलं काम करायला त्याला वेळच कुठे? काय अधिकार आहे तुकोबारायचा? यमाने काम करावं. रोज तुकोबारायच्या घरी यम येत होता. आपल्या घरी रोज आला तर, गावात जरी रोज आला तर प्रत्येक गाव हागंदारी मुक्त. योजना रापायची गरजच नाही, सगळं गाव मुक्त. कधीतरी येतो आपल्या घरी आणि एखाद्यालाच नाही आले होतो महेश महाराज. एखाद्याला आलं का? बाकीच लोक म्हणते फोन करा बरं. मग आता पुरुष मंडळी फोन करायला जाते आणि बाया तिथं बसाते आणि मग उगाच म्हणते काही म्हण बाय शेंदुराद्याच पोरीतच जीव गुतला. ती नाही ग गल्ले बोरगावची. तेवढ्यात ती पोरगी येते. ती पोरगी आली की बाकीच भाग पुढं होय बाई, पुढं होय, पुढं होय. मग ती पुढं बसती ना अशी तोंडून हात फिरती. तरी डोळे तसेच अशी तोंडून हात नक फिरू, असं डोळे भरून पाहून घे. तोंडून हात नक फिरू, असं डोळे भरून पाहून घे. आता काय पाहिजे ती? तिला भेव वाटत आणि काय पाहिजे? तिला भेव वाटत, ती आपली पदर लावून रडती आणि बाकीच बाय म्हणते तोंड भरून पाहून घे, तोंड भरून. आणि तेवढ्यात यम विचारतो क्यूबे पातके करिता पुढे आहे नाथ बाबा सांगतात. मग यम विचारतो क्यूबे क्या किया था जिंदगी में? ते म्हणतो केलं होतं. काय केलं होतं? वर्गणीत दिली नव्हती सप्तेची. करशील का असं? काय केलं होतं? केलं होतं. काय केलं होतं? मका मोडून आणली होती. आणशील का? काय केलं होतं? कीर्तन ऐकलं होतं. वा काय केलं कीर्तन ऐकून? चपला बदलून आणल्या. करशील का असं? अशी त्याची मान हालती. आणि मग त्या एखाद्या बाईनं पाहिलं का मग अंदाज लावती.
अशी मान आली इमल तुला त्या बापानं ओळखलं ग अरे या मला ओळखणारा तुकोबार आहेच नियम कळलं पाहिजे की नाही नवऱ्यान बायकोला विचारलं का ग माझे कपडे का धुतले रे ते म्हणले मला टाइम नव्हता त्याच्यामुळे नाही धुतले काहून धुतले नाही ते म्हणजे नाही धुतले मग आता ते म्हणे काहून ते म्हणे आता चुकलं ना माझं नाही धुतले ना ते म्हणे एवढं तुम्हाला एक दिवस कपडे नाही धुतले ते एवढा राग सहन होत नाही तुम्ही खरं सांगा आम्ही बाया नसतात तुमचे कपडे कोण ते म्हणे अरे तुला म्हणायचं का ते म्हणे मला काही नाही कपडे धुतले तरी तसं बरं जाऊ दे नका धुईन पण गुंडी काऊन नाही लावली ती नाही लावल्या गेली नाही आठवण राहिली तुटली ती धुताना तू गुंडी का नाही लावली ती म्हणे नाही लावली ना तर तो काही राहीना ते मग आम्ही बाया नसतात तुमची गुंड्या कोण लावल्या असत्या ते बायाच नसतात कपडे कोण घातले असते तसं तुकोबा राय नसते तर परमार्थच कळला नसता परमार्थ कळून दिला एकांतामध्ये प्रभू चिंतन केलं एवढी साधना केली आणि त्या साधनेचं प्रेम इतकं वाढलं महाराज सेवा ऋणी करून ठेवीन सेवा महाराजांचं प्रमाणे माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझी उपासा पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाजवण चवयोगाच भक्त नामा तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर एका दिवसात एक काय 4-5 दिवस माळ घालतो मोठा मिलितो आणि 4-5 दिवसानंतर माळ काढून टाकतो आपण म्हणतो माळ काढून काढली काय उपयोग आहे महाराज माळ घालून आपण म्हणलो 2-4 महिने होतील काय काळात माळ वधी महाराज काय करणे दिली काढून टाकली अरे काऊन काढली देव स्वप्नात बी नाही म्हणलं तो दातातलं निघलं नाही असं ताबडतोब देव भेटन का एकान मोठ भर बदाम खाल्ले आणि पिंपळगाव लोक पै गेला वापस आला घरी आरशात पाहायला लागला चार धान्य म्हणे का हो लईच कपाटात पाहू राहिले झालं काय तुला काय कळत ते अहो पण झालं काय कवच असं असं पाहू राहिलं ते मी वेडे मुठभर बदाम खाल्ले पिंपळगाव लोक पै गेलो घामा घुमवून आलो आणि आता आरशात पाहू राहिलो किती का आली अशी लगेच येईन वय नाही बोलत आता एरलेला लगेच उगत नाही भाऊ उगा जुने लोक म्हणते ताग लगेच उगत होता मग आता काऊन उगाना काय झालं त्याला उगा आपण कल्पना सांगायचं काय काही म्हातारा ते आबळ खाली होतं तू बरी वर होती तेव्हा काही सांगते म्हणजे ताग आहे ना असं पुढं पेरला माग उगत होता मग आता काऊन उगाना हे म्हणायचं आहे फक्त म्हणजे तिथं पाय मग लात मारीन तिथं पाणी काढीन चल मा बोर बंद पाळला लात पाहू लाज नाही मला आणि भेटायला आली तुला अरे परमार्थाची साधना तू खबर आहे अहो वारीला निघाले तरी टाळी वाजवावी गोडी वाटती चलावी पंढरीची आम्ही ज्या दिंडीत जादा भजन त्या दिंडीत हे का ज्या दिंडीत चांगली सोय त्या दिंडीत हे वारकरी कापू पोट भरी काय वारीला काय खाते बाप आजच्या सारखं असे खाते रेल्वेच्या पट्ट्या सुद्धा पिवळे चटक लोणाला आमच्या पट्ट्याच्या तरी गिडी दिंडी भरा पट तंबू काढायच्या का आम्हाला असे पिवळे पट्टे दिसत ते वारी करणं काय लोक काय मला आश्चर्य वाटतं बाबा असा गंध लावते लेलनच्या ट्रक सारखं वाऱ्याला रामकृष्णारी कापडा खिसा गेलं घरी म्हणे मी वारकरी हर चट्ट होईन म्हणणं सोपं आहे मी पास होईन यासाठी काय करावं लागन का काफ्या मी पास होईन यासाठी काय करावं लागन अभ्यास तसं मी वारकरी होईन यासाठी काय करावं लागल त्याग त्यागात शांती निरंतर
त्यागच करत नाही. अरे असा त्याग केला की ज्या त्यागाचं वर्णन तुकोबारायने करावं. जाळवणी संसार बैसलो संसाराच्या नावे घालून या वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. काय प्रेम केलंय तुकोबारायकडे तेव्हा. कन्या खाल्ल्या कन्या काही काहीची मारुतीच्या पुढे निवेद्य राहतो. महाराज निवस सकाळी ठेवलेला संध्याकाळी तास राहतो. अशा माशा बसा त्या त्याच्यावर अगरबत्ती कोसलेली राहते. अरे निवेद्य शब्दाचंच अर्थ आहे. पाणी पिरायचं, नाक दाबायचं, काय असेल ते आपाना स्वा उदाना काहीतरी म्हणायचं, गाईला घास द्यायचं आणि मोकळं व्हायचं. तिथं निवेद्य देऊन ठेवला का ते काय तो 13व्याचं निवेद्य काय कुत्रे खातील आणि कावळे खातील काहीच कळत नाही हो माणसाला. मला लई राग येतो. आंघोळ करायची कळत नाही. शास्त्रात आंघोळ कशी आहे? अगोदर पायावर पाणी घ्यायचं, कारण पाय गरम, पोट नरम, दिमाग थंडा. म्हणून अगोदर पायावर पाणी घ्यायचं, मग खांद्यावर पाणी घ्यायचं, मग डोक्यावर पाणी घ्यायचं. आणि आपल्या शरीरात उष्णता तयार होती गरम पाणी घातल्यामुळे, म्हणून तोंड उघडं करायचं. पण नुसतं न उघडं करता रामकृष्ण हरी म्हणायचं, म्हणजे दोन्ही फायदे. पण आम्ही आंघोळ करताना तोंड उघडितो, पाणी डोक्यावर घेतो आधीच, आणि रामकृष्ण आधी कोणती आंघोळ आहे? मी आंघोळ केली नाही, तो आणखीन तो थोका आंघोळ टाकून घेतला नाही, आंघोळ केली. काय काय सांगाव संतांनी, मला हेच कळना. संतांनी फुगड्या सुद्धा सांगितल्या महाराज. परब्रह्म तू विषयावर तू. आमच्या फुगड्या कशा आहे? नवी नवी नवरी जशी शिवरी वाणी लवे, झाली चिली पिली आता कोंबडी वाणी झुंजे, आता फुगडी फु बाई फुगडी. आता फुगडी खेळताना परब्रह्म तू विषयावर येतोय, म्हणजे विषय म्हणजे विकाराला सोडायचं का? फुगडी खेळताना असं थुकायचं सांगितलं का? मी फुगडी खेळते कधी फुगडी. अरे का प्रेम केलंय संतावर, का प्रेम केलं देवानी? अरे वेद मार्गी मुनी गेले तेची मार्गी चाललो, संताने सरता गेलो तैशा भाष्यकारा ते वाट कुसतो. अरे जे पुढे गेले ते निधाई झाले, वांछिले त्यांच्या मोडून या वाटा सूक्ष्म केला राजभार. ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने मी परमार्थ केला, तर फायदा झाला आपणची देव देव गुरु. तोच देव गुरु केव्हा झाला? सापडले वाटे जाता